विजय शिवतारेंनी बारामतीमध्ये आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल। अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला थेट इशारा। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। आमदार विजय शिवतारेंवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। शिवतारेंबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, आपण बोलणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। महायुतीची दिल्लीत होणारी आजची बैठक रद्द। जागा वाटपावर पुढच्या 3 ते 4 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता। शिंदे आणि अजित पवारांकडून वाजवी जागांची मागणी, तर भाजप 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार, हे जवळपास निश्चित। महायुतीचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा। जागा वाटपाच्या चर्चेत मित्रपक्षांना विचारलंही जात नाही। महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष असल्यानं जागा मिळवण्यात रस्सीखेच। महायुतीचा जागा वाटप लवकरच ठरेल। जागा वाटपात सर्वांचा सन्मान राखला जावा, यासाठी प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो। त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा। निलेश लंकेंच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेत काहीही तथ्य नाही, ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये। अजित पवारांची स्पष्टोक्ती। निलेश लंकेबाबत तुम्ही चर्चा करताय, त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही। मी सांगितलं ना बाळा की त्याच्यात चर्चा तुम्ही करताय, आम्ही कुणी चर्चा केली नाही, आणि तुम्ही जी चर्चा करताय त्याच्यामध्ये अजिबात 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार नाहीत। पराभव दिसत असल्यामुळे भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू। नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल। 150च्या वर भाजपचे खासदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आज आहे। म्हणून या पक्षातले लोक वळा, त्या पक्षातले लोक वळवा, आणि त्या माध्यमातून कशी तरी शाख वाचवता येईल काय, असा प्रयत्न, असफल प्रयत्न भाजप करताना आपण पाहतो आहे। वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र, साहेब माफ करा अशी फेसबुक पोस्ट आणि राज ठाकरेंच्या फोटोसमोर हात जोडत दंडवत घातलेला फोटो वसंत मोरेंकडून शेअर। लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो, पण मनसेची निवडणुकीबाबत नकारात्मक भूमिका, वसंत मोरेंचा आरोप। तर राज ठाकरेंबाबत कोणतीही नाराजी नाही, मोरेंची स्पष्टोक्ती। तर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या शाखांना राज ठाकरेंची भेट, कार्यकर्त्यांना राज ठाकरेंकडून मार्गदर्शन। लोकसभा लढायची की नाही हे 3 ते 4 दिवसात सांगेन, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, संपर्क वाढवा, निवडणुकींचा विचार करू नका, राज ठाकरेंचा नेत्यांना संदेश। राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल। नंदुरबारमध्ये आज राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा, काँग्रेसचे दिग्गज नेतेही नंदुरबारमध्ये दाखल। हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं आंबेडकरांना आवाहन। तर प्रकाश आंबेडकरांना 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिलाय, राऊतांची माहिती। देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर हवेत, आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। यवतमाळच्या राळेगाव बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरेंची भेट, येणारी लोकसभा ही महाविकास आघाडीची पहिली परीक्षा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आधी दिल्लीत सरकार आणायचं, ठाकरेंची प्रतिक्रिया। देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा मोदींचा प्रयत्न, मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या कामाचं कौतुक।
संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी समर्थकांकडून प्रयत्न. मुख्यमंत्री शिंदेंना मेल पाठवण्याची मोहीम हाती घेत भुमरेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडेंविरोधात शिंदे गटातच नाराजी. अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. उमेदवार शिंदे गटाचा द्या मात्र लोखंडे नको. पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. उद्या वाशिममध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. कारंजा आणि वाशिममध्ये ठाकरेंची सभा. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे केवळ 5 ते 7 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी रामटेकमध्येही सभा घ्यावी. कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. रामटेक मतदारसंघ काँग्रेसला सोडणार अशी चर्चा असल्यानं कार्यकर्त्यांकडून सभेची मागणी. वेळकाढूपणामुळे महाविकास आघाडीचं जागावाटप रखडलं. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. आपापसातले वाद सोडवा मग माझ्याशी चर्चा करा. प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना आवाहन. लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी केली जाणार नाही. मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. सांगलीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मेळाव्यात आमदार विनय कोरे यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेमध्ये कुठलीही जागा आम्ही मागितलेली नाही, मागायची आमची इच्छा नाही. पण विधानसभेत मात्र सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू संजय पाटील येड्रावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. माढा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा. शेतकरी पक्षाच्या मेळाव्यामध्ये भाई जयंत पाटील यांच्याकडून 2 जागांची मागणी. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. भाजप नांदेड लोकसभेची जागा एकतर्फी जिंकेल. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नांदेडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विश्वास व्यक्त केला. अशोक चव्हाण साहेब येण्यामुळे इथली लोकसभेची जागाही वन साईड आपली महायुतीची निवडली. संजय राऊत आजपासून 3 दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर. उमेदवारांची चाचपणी करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.